आम्हाला काहीतरी तोडगा ठोस कार्यक्रम पाहिजे, त्याचा एक असा कॅटेगरी एरिया ठरला पाहिजे आणि लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत सगळे कार्यकर्ते आक्रमक होणारच। जे लोक विमान दुर्घटनेत गेले ते आमचे बंधूच आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल श्रद्धांजली भी व्यक्त केली आहे, परंतु जो आमचा शेतकरी रोज मरतो त्याचं काय बावनकुळे साहेब? सर्वात महत्त्वाचं दुःख हे आहे का सरकारमधला माणूस हा 6 दिवसानं येतो, जर सामान्य जर इथं बसला तो मिल्यावरही येणार नाही। प्रहार संघटना खूप आक्रमक झालेली आहे। काल पालकमंत्र्यांनी चर्चा सुद्धा केली होती, परंतु अजूनही बच्चू कडू यांच्या उपोषणावर बच्चू कडू हे ठाम आहे। आज दुपारी ते निर्णय घेणार आहे, परंतु तोपर्यंत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, कुठे आंदोलन करू नये असं बच्चू कडूंनी आवाहन केलं। परंतु पुण्यामध्ये प्रहारच्या संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला, त्यामुळे पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरू आहे। आपल्यासोबत प्रहारचे काही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी बोलूया। बच्चू भाऊंनी आवाहन केलं, परंतु प्रहार संघटना खूपच आक्रमक होऊन राहिली। कसं आहे, प्रहार म्हणजे आक्रमकता आहे आणि न्याय मागणारे आम्ही मंडळी आहोत, त्यामुळे ही आक्रमकता राहणारच आहे। सरकारने शब्द फिरू नये, सरकारने सरकारच्या शब्दावर कायम राहावं। आम्ही काल पाहिलं बावनकुळे साहेबांचं, त्यांना विमानात मेलेल्या लोकांची काळजी, पण या महाराष्ट्रात 3 लाख लोकांनी आत्महत्या केलं त्याची काळजी नव्हती। मग आत्महत्या होऊच नाही अशा प्रकारच्या उपाययोजना सरकारने करा ना। सरकार पूर्ण बहुमतात आहे, त्यांना कोणाची गरज नाही आहे, ते अंमलबजावणी करू शकतात। मग जे काही आश्वासन दिले ते त्यांनी तातडीने पाळावं। आज जरी समजा उपोषणाचं काय होईल हे काही नाही, बच्चूभाऊ सांगतीलच, पण समजा जर शब्दाच्या पलीकडे जर गेले तर सरकारच्या विरोधात 100% सगळे शेतकरी एकवटून आम्ही आंदोलन करणार, याचं आम्ही ठाम आहे। बच्चू कडूंनी शांततेचं आवाहन केलं होतं, परंतु आज संघटना प्रहारची खूप आक्रमक झाली पुण्यामध्ये। आक्रमक होण्याचं कारण आहे बच्चू भाऊचा उपोषणाचा ह्या 6वा दिवस आहे, 7वा दिवस आहे, परंतु अजूनही आश्वासन नाही पाहिजे। काहीतरी लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांसंग बोललो, पालकमंत्री बोलले, हे असं नको आहे। आम्हाला काहीतरी तोडगा ठोस कार्यक्रम पाहिजे, त्याचा एक असा कॅटेगरी एरिया ठरला पाहिजे आणि लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत सगळे कार्यकर्ते आक्रमक होणारच। बच्चू भाऊंनी खूप शांततेनं आवाहन केलं होतं की आजच्या दिवस आपण वाट बघू आणि नंतर पुढची दिशा। आज दुपारी तुमची बैठक होऊन निर्णय घेणारे बच्चू भाऊ, पण प्रहार संघटना आक्रमक का होत आहे? मुळात प्रश्न असा आहे की कर्जमाफीची घोषणा वचननाम्यात जे विद्यमान सरकार आहे त्या लोकांनी केली होती, आणि असं असताना आता त्यांना विसर पडला आहे, आणि विसर पडल्यानंतर आम्ही शांततेच्या मार्गानं, गांधीजीच्या मार्गानं बेमुदत उपोषण त्या आंदोलनाला सुरुवात केली। परंतु हे सरकार एवढं गेंड्याच्या कातडीचं आहे। आज 6 दिवसानंतर काल पालकमंत्री आले या जिल्ह्याचे बावनकुळे साहेब, आणि आल्यानंतरही त्यांनी काही ठोस निर्णय दिला नाही, आणि त्यामुळं बच्चू भाऊंनी जरी शांततेचं आव्हान केलं असलं तरी प्रहार एक संघर्षातून निर्माण झालेली संघटना आहे। अनेक आंदोलनं केली आहे बच्चू भाऊवर। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 350 गुन्हे बच्चू भाऊवर दाखल आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर 150 पावणे 200 गुन्हे दाखल आहे, त्यातले अजून 2-4-5 जनतेसाठी लागले तर आम्हाला काही फरक पडणार नाही। परंतु माझं सरकारला आव्हान आहे, आज जर तुम्ही बरोबर निर्णय घेतला नाही तर उद्यापासूनचा जे आंदोलन आहे हे अतिशय उग्र होणार आहे। होणाऱ्या परिणामाला तुम्ही सर्वजण तयार राहावं, कारण प्रहारचा कार्यकर्ता आता बच्चू भाऊलाही ऐकायला तयार नाही आहे, कारण त्यांच्यासाठी त्यांचा नेता महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहे, शेतमजुराचे प्रश्न महत्त्वाचे आहे, दिव्यांगांचे प्रश्न महत्त्वाचे आहे। जसं काल बावनकुळे साहेबांनी सांगितलं, विमान दुर्घटना झाली एक अतिशय दुःखद गोष्ट आहे, परंतु शेतकरी रोज मरतो त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। रोज जर महाराष्ट्रात पाहिलं तर 15 ते 20 आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात होतात। देशात जर आपण पाहिलं तर 200-300 जेवढे विमान दुर्घटनेत मेले तेवढे लोक देशात रोज या कर्जापायी आत्महत्या करतात, त्याचं सरकारला काही लेणं देणं नाही। आणि एका दुर्घटनेमुळं आपलं मन वळवण्याचा प्रयत्न काल बावनकुळे साहेबांनी भाषणात आपल्या 2-3 वेळा केला। परंतु मी प्रामुख्यानं सांगू इच्छितो, जे लोक विमान दुर्घटनेत गेले ते आमचे बंधूच आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल श्रद्धांजली भी व्यक्त केली आहे, परंतु जो आमचा शेतकरी रोज मरतो त्याचं काय बावनकुळे साहेब? तुम्ही कसं पाहता, पुण्यामध्ये खूप प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे? आक्रमक होणारच आहे, आक्रमक यासाठी होणार आहे, आमचा नेता इथं लाखोचा पोशिंदा या ठिकाणी आज 7वा दिवस आहे, ब्लड तोंडातून निघत आहे, मरणाच्या दारात आहे, याची सरकारला फिकर नाही। सरकारला फिकर काल जो बावनकुळे साहेब आले होते
जसं काही इथं सगळे आम्ही शेतकरी आतंकवादी उग्रवादी बसलेलो होतो, स्टेजवर बावनकुळे साहेब बसले असताना शेतकऱ्याला दिसत नव्हते. 30-35-40 हजाराचा इथं माप असताना कुठं बावनकुळे बसताय म्हणून स्टेजवर दिसत नव्हता. कारण का त्यानं स्वतःची सेक्रेटरी सरकारनं अशी लावून घेतली होती त्यानं का सगळ्या गेट याच्या समोर आणि बोतल जाताना सरळ पण होते. म्हणजे एवढं का आम्ही शेतकरी बेकार आहे. बावनकुळे साहेब नेहमी सांगत होते का विमान दुर्घटना झाली, देश हादरलाय. अरे ते VIP लोक मेले, आम्हाला त्याचं दुःख आहे, आम्ही दुःख मानतो, पण आमचं दुःख कोण मानत? 3-3.5 लाख शेतकरी आतापर्यंत मेला, तर शेतकऱ्याचं दुःख नाही. आणि 200 लोक VIP मेले, म्हणजे हे गव्हर्नमेंट BJPचं हे VIP लोकांचं आहे, सामान्य शेतकऱ्याचं मजुराचं नाही. हे ज्याच्यातून सिद्ध होते, त्यांच्या स्टेटमेंटवरून सिद्ध होते का तुम्ही शोकात आहे. अरे 3.5 लोकांचा शोक कधी करा? तुम्ही स्टेजवरून म्हटलं, ते सभेत म्हटलं 7-12 कोरा, पण अजूनही तुम्हाला फिकर नाही. याची फिकर कधी? आणि सर्वात महत्त्वाचं दुःख हे आहे का सरकारमधला माणूस हा 6 दिवसानं येतो. जर सामान्य जर इथं बसला तर तो मेल्यावरही येणार नाही. बच्चू कडू सारखा पूर्ण महाराष्ट्राचं भूषण आहे, तो आज शेतकऱ्याचं भूषण आहे. त्याच्यासाठी हरामखोर 6 दिवसानं येते, तर आमच्यासाठी सामान्यासाठी काय आहे? याला मोठ्या VIP लोकांचंच आहे, आमच्या सामान्याचं काही देणं घेणं नाही. हे होते सगळे प्रहारचे कार्यकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, ABP माझा, मोजरी, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.